दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वट सावित्री व्रत केले जाते। पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मातील महिला वट सावित्री व्रत करतात। या वर्षी वटपौर्णिमा ही 21 जून 2024 ला आहे। ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून 2024 रोजी सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:37 समाप्त होणार आहे। त्यामुळे 21 जून 2024 रोजी वट सावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे। नमस्कार, मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभवामी। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमा म्हणजे काय, वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे, वटपौर्णिमा का साजरी करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी कुठला मंत्र बोलायचा आहे, त्यासोबतच कोणती प्रार्थना करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात। वादविवादात यमाला हरून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीचे पतिव्रता प्रतीक म्हणून वटपौर्णिमेचे व्रत साजरे केले जाते। सावित्री आणि यम यांच्यातील चर्चा वटवृक्षाखाली झाल्यामुळे वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर का आपण बघितलं तर वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप जास्त असतं। वटपौर्णिमा का साजरी केली जाते, वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे, या कथेमधून आपण समजून घेऊया। जुन्या काळात भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता। त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि तेजाने तळपणारी अशी मुलगी होती। इतक्या सुंदर बुद्धिमान मुलीशी लग्न करायला कोणी तयार नाही म्हणून तिच्या वडिलांना चिंता वाटू लागली। त्यामुळे राजाने सावित्री मोठी झाल्यानंतर तिला पती निवडण्याची परवानगी दिली। मग सावित्री शाल्व राजाच्या धुमत्तसेन नावाच्या अंध राजाच्या मुलाशी म्हणजेच राजकुमार सत्यवान याची आपला पती म्हणून निवड करते। राजा धुमत्तसेन शत्रुकडून हरतो। राणी व मुलगा सत्यवान यासह राजा जंगलात राहायला जातो। भगवान नारद सावित्रीला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे राहिलेले असल्याचे सांगतात। त्यामुळे नारद सावित्रीला हे लग्न करू नको असा सल्ला देतात, पण सावित्री ते मान्य करत नाही। सत्यवानाशी विवाह करते। जंगलात नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करत असेच दिवस जात असतात। सत्यवानाचा मृत्यू जवळ येत होता। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर आला होता तेव्हा सावित्रीने 3 दिवस उपवास करून व्रत केले। मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास गेला। त्याचबरोबर सावित्री सुद्धा लाकडे गोळा करण्यासाठी गेली। लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला। यमदेव येऊन सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले। यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्री यमाशी वास्तविक स्वरूपाविषयी चर्चा करू लागते आणि यमाला सत्यवान जिवंत राहणे का गरजेचे आहे हे समजावून सांगते। अंध वडिलांचा एकच मुलगा म्हणून सत्यवान जिवंत असणे गरजेचे आहे। तो त्यांचा आधार आहे। अत्यंत सुस्पष्ट, तर्क सुसंगत, तत्ववेत्यांनाही मागे टाकेल अशा बोलण्याने सावित्रीने आपल्या पतीला यमाकडून सोडून घेतले। यमाने सत्यवानाला सोडून दिले। यमाने सत्यवानाचे प्राण परत केले आणि सावित्रीला 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सर्वप्रथम आपल्या सासू सासऱ्यांसाठी वर मागितला की त्यांचे डोळे परत यावे। दुसऱ्या वरामध्ये सावित्रीने हरवलेले राज्य परत मागितले आणि तिसरा वर असा मागितला की मला पुत्र व्हावा। यमराजाने सावित्रीचे 3ही वर मान्य केले। सावित्रीने मागितलेले 3ही वर हे खरे झाले। सत्यवान परत आला होता। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली यमदेवाकडून परत मिळवले होते। म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली। या दिवशी स्त्रिया उपवास करतात, वटसावित्री व्रत आचरण करतात। भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानली गेली आहे। तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते। वटसावित्रीच्या दिवशी पूजेच्या साहित्यामध्ये हिरव्या बांगड्या, सिंदूर, एक काळी पोत, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, गूळ, पैसे, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, धाग्याची रील ह्या सर्व वस्तू पूजेच्या साहित्यामध्ये घ्याव्या। सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करावी। या दिवशी स्त्रिया उपवास देखील करतात। अनेक भागांमध्ये फक्त वडाची पूजा करेपर्यंतच उपवास करतात किंवा काही भागांमध्ये संपूर्ण दिवस उपवास केला जातो। तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी उपवास करायचा आहे। वडाच्या झाडाजवळ पूजा करायला गेल्याच्या नंतर सर्वप्रथम गणपतीची कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी। वडाच्या मुळाजवळ अभिषेक करावा। पाण्याने अभिषेक केल्याच्या नंतर वडास हळदी कुंकू लावायचे आहे। त्यानंतर एक कोरा कपडा म्हणजेच एक ब्लाउज पीस, त्यावर आंबे, गहू अर्पण करायचे आहे। त्यानंतर त्यावर सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहे। हळदी कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या ह्या सर्व वस्तू त्यावरती अर्पण करायच्या आहेत। तुम्ही जो नैवेद्य नेला असेल, म्हणजे अनेक जण पुरणपोळीचा नैवेद्य करतात, तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालायचा आहे। प्रदक्षिणा मारताना एक मंत्र बोलायचा आहे। सावित्री ब्रह्म सावित्री सर्वता प्रिय भाषिणी तेन सत्यनमा पाही दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्री सहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयातु जन्मनी जन्मनी।
आणि प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन, वटाग्रे तू शिवो देव, सावित्री वट संश्रिता. याचा अर्थ असा आहे की वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाला असंख्य पारंब्या असतात. याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद देखील आपल्याला लाभतात. व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नमो संभवामी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.